भाजपला काँग्रेस मुक्त भारत करायचा होता, याचा अर्थ सगळी काँग्रेस तुम्ही घेणार असा होता का, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय। अहिल्यानगरमधील सर्व प्रमुख नेते मूळचे काँग्रेसचेच आहेत। प्राजक्त तनपुरेंच्या पक्षप्रवेशावर सुप्रिया सुळे यांनी भाजपला टोला लगावलाय। प्राजक्त तनपुरे हे राहुरीमध्ये येत आहेत। बीई मेकॅनिकल पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण की काँग्रेस मुक्त भारत असं भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते म्हणायचे। नगर जिल्ह्याचा थोडासा अभ्यास करा, एक राम शिंदे सोडले तर आज नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 100% नेतृत्व हे ओरिजिनल काँग्रेसचं। सगळे काँग्रेस आले। आज भारतीय जनता पक्ष कमी, म्हणजे ज्या लोकांना नाकारून काँग्रेस मुक्त भारत करायचा होता ते सगळे अहिल्यानगरमध्ये आज काँग्रेसचे सगळे नेते आमदार। भारतीय जनता पक्ष ही किती कमजोर आहे की त्यांना दुसऱ्या पक्षातले नेते फोडावे लागतात आणि दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांना घेऊन तिकीट द्यावे लागतात। एवढी लाचारी केंद्रात राज्यात सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पक्षावर आलेली आहे, ज्यांच्याजवळ महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 240 आमदार आहेत। एवढी थंपिंग मेजॉरिटी त्यांच्याजवळ आहे आणि म्हणे आमच्याजवळ विश्वगुरू आहे, आमच्याजवळ एक मोठा राष्ट्रीय नेता आहे, देवेंद्र फडणवीसही थांबत नाही। अरे जर तुम्ही एवढे शक्तिमान आहात तर मग दुसऱ्या पक्षातले तुम्हाला नेते का घ्यावे लागतात?